नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे 11 घटस्फोटांचा विक्रमवीर. ऐकूयात. गोव्यात नववर्ष साजरं करायला आलेल्या हजारो लाखो देशी परदेशी मंडळीतल्या एकाकडे बोट दाखवत माझा मित्र चंदू पागनीस म्हणाला, तो बघतो, तो रे तो, पांढरी पॅन्ट निळे जर्सी, त्याला ओळखतोस? आता मी त्याला जन्मात पहिल्यांदा बघत होतो, त्यामुळे नकारार्थी मान हलवत मी विचारलं, अरे कोण आहे, कोण तो? अरे कोण? अरे नेमक्या कुठल्या देशाचा रहिवासी ते आता विसरलोय मी, पण ते महत्त्वाचं नाही आहे. हो, महत्त्वाचं काय आहे? महत्त्वाचं आहे की त्यांनी 11 वेळा घटस्फोट घेतलेत. चंदूनं त्याच्या अचाट कर्तृत्वाची नेमकी ओळख ऐकवली आणि म्हणाला, अरे घटस्फोट विक्रमवीर असं नाव झालंय त्याचं. अच्छा, हा जो आहे तो. त्याच्या घटस्फोट विक्रमाची बातमी माझ्या डोळ्यांखालनं गेली होती खरी. मी सुद्धा कबुली देऊन टाकली. तर आपलं लग्न जमता जमू नये आणि तिकडं या बहादरानं तब्बल एकावर एक 11 लग्न करावीत, तेवढेच घटस्फोट सुद्धा घ्यावेत. तर ह्याचं नाही म्हटलं तरी मला कौतुक वाटलं बरं का. त्याच्या या अचाट कर्तृत्वाच्या यशस्वी वाटचालीतले नेमके टप्पे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी 4 शब्द बोलण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात लगेच उसळी मारून वरतीच आली. मी ती चंदूकडे बोलून दाखवली. तेव्हा माझ्या उत्साहाला दाद देत चंदू म्हणाला, घे, अवश्य भेट घे त्याची. भाषेची अडचण बहुतेक येणार नाहीच आहे, कारण त्याला बऱ्याच भाषा अवगत आहेत आणि माझा अंदाज चुकत नसेल तर त्याला आपली मराठी सुद्धा उत्तम समजते. तो बोलतो सुद्धा उत्तम मराठी भाषेमध्ये. एवढं ऐकल्यावर मी तिथे थांबलोच नाही. गर्दीतनं वाट काढत त्याच्याजवळ पोहोचलो, त्याच्या खांद्याला स्पर्श केला. त्याचं लक्ष माझ्याकडे वेधवत म्हणालो, कॉंग्रॅट्स म्हणजे अभिनंदन बरं का. कशा करतं? व्हॉट फॉर? त्यांनी मला किंचित गोंधळून विचारलं. अरे म्हणजे काय? घटस्फोटाच्या बाबतीत विक्रम घडलाय ना तुझ्याकडनं, अभिनंदनाला तू पात्र आहेस खास. त्याच्या मनातला गोंधळ मी दूर केला असावा, कारण काहीसा लाजत आणि बराचसा उत्तेजित होत तो म्हणाला, इट्स नथिंग, रिअली इट्स नथिंग. आपण जरा या गर्दीपासून दूर जाऊन सविस्तर गप्पा मारायच्या का? नाही म्हणजे मला सांग ना आधी की तू 11 वेळा लग्न केलं का? आता हा काय प्रश्न झाला का? खरं म्हणजे तो त्यावेळी म्हणाला होता, व्हॉट अ स्टुपिड क्वेश्चन. पण लगेच स्वतःची जीभ चावत तो म्हणाला, अरे 11 वेळा लग्न केलं म्हणून तर मिळाले ना 11 वेळा घटस्फोट. ॲज सिम्पल ॲज दॅट यू सी. नाही, तुला सिम्पल वाटणं शक्य आहे रे, पण आमच्याकडे लग्न जमणं वाटतं तितकं सोपं नाही ना राहिलेलं. त्यामुळे त्याच्या पुढचा घटस्फोट मिळवणं ही फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटस्फोट घेण्यासारखी वेळ येऊन ठेपली आहे हे आमच्याकडच्या बायकांना आणि पुरुषांना वाटतच नाही. काय आहे, घटस्फोट म्हटलं की पोटगीचा प्रश्न उभा राहतो. इतर इतक्या म्हणून अटी अडचणी ऐकवल्या जातात की घटस्फोट न घेता जोडपी दिवस ढकलत राहतात आपले. हाऊ सॅड. त्यानं मी कथन केलेल्या घटस्फोटातल्या अडचणींबद्दल माफक खेद झाल्यासारखा चेहरा केला. ते जाऊ दे, मला सांग, तू पहिलं लग्न कधी केलंस? लग्न आणि त्याच्यानंतरच्या त्यांच्या घटस्फोटांकडे मी त्याचं लक्ष वेधवलं. तो आकाशाकडे बघायला लागला आणि म्हणाला, 22 वर्ष झाली असावीत. आय एम नॉट सो शुअर. साधा हिशोब आहे. 11 लग्न आणि प्रत्येक लग्न टिकण्याचा काळ जेमतेम 2 वर्षांचा. नाही, पण घटस्फोट का घ्यावासा वाटला? म्हणजे नेमकी अडचण कुठली आली? मी त्याच्या घटस्फोटाच्या कारणांचा वेध घ्यायचं ठरवलं. वेल, असं झालं की माझी बायको, काय बरं तिचं नाव, बरं ती मला कंटाळली. मी 1 नंबरचा बोर आहे असं दिवसातनं 10 वेळा मला ती ऐकवायला लागली. नाही, पण तिने बोर व्हावं असं तू नेमकं काय करायचास? अवल बोर करण्यासाठी नेमकं असं काय बरं घडलं माझ्या हातनं? नाही, पण त्याहून महत्त्वाचं माझ्या लक्षात आलं की मी सुद्धा तिला कंटाळलो आहे.
दोघंही एकाच वेळी एकमेकांना कंटाळलो होतो. पण तिच्या लक्षात ते पहिल्यांदा आलं, मग माझ्या लक्षात आलं आणि मग तिने सुचवलं की आपण डिव्होर्स घ्यायचा का. मग गेल्या 2 वर्षाच्या आमच्या संसारातला तिने विचारलेला तो सगळ्यात आकर्षक आणि हवाचा प्रश्न होता, डायव्होर्स घ्यायचा आहे का. आमचा संसार म्हणजे पुढे न सरकणारी एक आर्ट फिल्म झालेली होती. अजिबात उत्सुकता न वाढवणारा नाटकाचा प्रयोग झाला होता, किंवा वारंवार खिडकीतून फेकून मारावी असं वाटणारी जाडजूड कादंबरी पूर्ण करायला घ्यायच्या अट्टहासासारखं होतं सगळं ते. घटस्फोट घ्यायचा माझा सुद्धा विचार आहे म्हटल्यावर तिला इतका आनंद झाला की छोट्या मुलीप्रमाणे उभ्या उभ्या उंच उड्या मारत तिने टाळ्या सुद्धा वाजवल्या. माझ्या गालाचं चुंबनही घेतलं. दाढी गुळगुळीत करायला काय झालं हा नेहमीचा प्रश्नही तिने उपस्थित केला त्यावेळी. तुला सांगतो, त्या संबंध 2 वर्षात या एकाच मुद्द्यावर आमचं एकमत झालं की लवकरात लवकर घटस्फोट घ्यायचा. आज ठरलं म्हणजे ठरलं. दुसरा विचार लगेच आमच्या ओळखीच्या वकिलाकडे गेलो. तो काय तो माशा मारत बसला होता. आम्ही घटस्फोट घेऊ बघतोय याचा त्याला कोण आनंद झाला. म्हटला 2 वर्ष संसार रेटला म्हणजे खूप सहन केलं तुम्ही एकमेकांना. खरं म्हणजे केव्हाची वाट बघतोय मी तुमची इथे. आता एकमत झालं असेल तर घेऊन टाका लगेच घटस्फोट. आणि त्याने आपल्या टेबलावरची घंटी अशी काही जोरात बडवायलाच घेतली की ऐकणाऱ्याला वाटावं कुठे आग बेग लागली का काय. ऑलिम्पिक वेगात त्याची स्टेनो कम सेक्रेटरी कम नौकराणी तिथे हजर झाली. आम्हा दोघांकडे अनुभवी नजरेनं बघत बाहेरच्या दिशेनं पसार झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात तिने घटस्फोटाचे पेपर सहीसाठी आमच्या पुढे ठेवले. आम्ही दोघांनी आश्चर्यानं तोंडाचा आ वाचला असावा, कारण वकील साहेब म्हणाले, इतकं आश्चर्य करण्यासारखं यात काही नाही, सगळा मॅटर तयार असतो. फक्त नवरा बायकोची नावं बदलली आणि घटस्फोटाचं नवीन कारण टाईप केलं की झालं. बाय द वे, तुम्हा दोघांना एकमेकांचा जाम कंटाळा आल्यामुळे घटस्फोट घेताय हे एक चांगलं कारण आहे. बऱ्याचदा कंटाळा जीव घेणा ठरू शकतो. तुम्हाला घटस्फोट मिळण्यात मला तरी कुठलीही अडचण दिसत नाही. अर्थात त्याच्यासाठी कोर्टाची संमती लागेल. पण एकमेकांचा कंटाळा येणं हे घटस्फोट मिळण्यासाठी कारण मात्र सॉलिड आहे. आणि काय मिळालं की आम्हाला आमचा घटस्फोट. खांदे उडवत त्यांनी पहिल्या घटस्फोटाचं आख्यान आटोपतं घेतलं. नक्की दिसतोस. मग घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा लग्न केलं काय. ऑफकोर्स, त्याशिवाय पुढचा घटस्फोट कसा मिळणार नाही का. आमच्याकडे त्या बाबतीत कडक नियम आहेत. लग्नाशिवाय कुणालाही घटस्फोट मिळत नाही आमच्याकडे. तुमच्याकडे मिळतो का काय. नाही, आमच्याकडे सुद्धा घटस्फोटासाठी लग्न हे करावंच लागतं. पण दुसऱ्या लग्नाला तुला वधू लगेच मिळाली. अहो लगेच मिळाली बुवा. पण प्रकरण जरा भारीच पडलं बरं. फार खर्चिक स्वभावाची होती ती. बार्गेनिंग म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडे ते नाही का, ते कुठल्याही लहान मोठ्या वस्तू विकत घेण्याच्या किमतीत घासाघीस करायला तिला अजिबात आवडायचं नाही. वेस्ट ऑफ टाईम आहे असं ती म्हणायची, पण मी म्हणायचो इट्स अ वेस्ट ऑफ मनी. हे असं नित्यनियमानं एकमेकांना ऐकवत आम्ही दोघांनी 2-1 वर्षाचा संसार कसाबसा रेटला पुढे. आणि किंचित थांबलो तो परत माझ्याकडे बघायला लागला. त्याच्या सांगण्याकडे माझं लक्ष आहे का नाही हे कदाचित त्याला जाणून घ्यायचं असेल. पण हे नेमकं उत्तर त्याच्या तोंडावर फेकलं. घेतला ना घटस्फोट. यप. वकिलाची फार मोठी मदत झाली, मोलाची. त्याच्या कार लोनचा 1 हप्ता बाकी होता, त्यामुळे आमच्या घटस्फोटामुळे त्याला तो पे करायला मिळाला. याबद्दल त्यांनी आम्हाला जेवण दिलं. एकत्र घेतलेलं ते आम्हा नवरा बायकोचं शेवटचं जेवण. मग त्यानंतर लगेच 3रं लग्न, होय का नाही. पण दर 2 वर्षांनी तुला नवीन वधू मिळावी म्हणजे आश्चर्यच म्हणायचं का. आश्चर्य कशासाठी. अरे दाणे टाकले की कोंबड्या जवळ येतात, गळ टाकला की मासोळी मिळायलाच पाहिजे. सहज सुरात म्हणाला तो. नाही, तू तुझ्या माझी पत्नींचा उल्लेख कोंबडी आणि मासोळी असा करतोयस हे माझ्या मनाला पटत नाही आहे बरं का. हो, माझं भारतीय मन आक्रंदलं ना. नाही, हे बघ, केवळ उदाहरण देण्यासाठी मी तसं म्हणालोय बरं का. समस्त स्त्री वर्गानं मला क्षमा करावी, कारण स्त्री वर्गाच्या एकामागून एक 11 प्रतिनिधींनी आधी माझ्याशी लग्न केलं, तदनंतरच्या घटस्फोटाला मान्यता दिली, घटस्फोटाची परिस्थिती निर्माण केली. याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी असेन. नाही काय रे, पण घटस्फोटांचा विक्रम करावा हा विचार तुझ्या मनात कधी आला. माझ्या डोक्यात आलेल्या त्या क्षणाचा प्रश्न मी उपस्थित केला. नाही, त्यावेळी विक्रम वगैरे करायचं डोक्यात नव्हतं, ते पुढे आलं. पण आधी ते सांगू का. मला वाटतं स्टेप बाय स्टेप गेलेलं चांगलं नाही का.
मी तोंडातून शब्द न काढता त्याला पुढचं सांगायचा इशारा केला. तर तिसऱ्या लग्नाचं असं झालं, तिला मी आवडलो आणि तिच्या थेरड्या बापाला आय एम सॉरी, माफ कर, फार अमंगळ शब्द गेला नाही का माझ्या तोंडातून. चालता आहे रे, सासऱ्याला थेरडा म्हटल्याचा फार मोठा अपराध घडला नसल्याची ग्वाही मी माझ्या बाजूनं द्यायला गेलो तर तो उसळला आणि म्हणाला, तुला चालत असेल, मला नाही चालणार. एका सौजन्यशील कुटुंबात लहानाचा मोठा झालोय मी, वावगा शब्द आलाच कसा माझ्या तोंडातनं. असं म्हणून त्याने आपल्या दोन्ही गालावर आपल्याच हातानं चापट्या मारून घेतल्या. फार प्रभावित झालो मी आणि म्हणालो, हां, तर तिच्या पुण्यशील वडिलांच्यामुळे तुम्हा दोघांना घटस्फोट घ्यावा लागला का? करेक्ट, व्हेरी करेक्ट. मी जावई म्हणून त्यांना पसंत नव्हतो अजिबात. त्यांनी माझ्या बायकोला म्हणजे त्याच्या मुलीला पटवलं. वकिलाचा खर्च त्यांनीच केला. काहीसा अपराधी चेहरा करत तो म्हणाला, मग चौथ्या लग्नाच्या घटस्फोटाचं काय कारण? माझ्या चौथ्या बायकोला म्हणजे टेलियाला खूप फ्रेंड्स होते. फ्रेंड इन नीड वगैरे किती खरं असलं तरी इतक्या मोठ्या संख्येत फ्रेंड्स असावेत ही बाब मला प्रचंड खटकली. मी तिला बोलून दाखवलं, त्यावरती निर्विकारपणे म्हणते, कशी 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 काय म्हणाली? ती काय म्हणाली असेल याचा नेमका अंदाज करायचं सोडून तो प्रश्न मी त्याच्यावर सोपवून मोकळाही झालो. म्हणाली, तू सुद्धा वाटेल तेवढे फ्रेंड्स करू शकतोस. मग केलेस का काय तू फ्रेंड्स? अनेक मित्रमैत्रिणी मिळाले असतील तुला. त्यांनाही मला नाही आवडत मित्रमैत्रिणींच्यावर फिजूल खर्च करायला. मी निक्षून सांगितलं, लग्नाआधी तुझे मित्र होते ते ठीक आहे, पण माझ्याशी लग्न केल्यावर तुला मित्रांची गरज का भासते आहे? मी तिला तिच्या सगळ्या मित्रांना एकाच वेळी बाय बाय करायला सांगितलं. मग तिने तुलाच बाय बाय केलं, हो ना? मी त्याचं वाक्य पूर्ण केलं आणि विचारलं, मग ह्या वेळेच्या वकिलाच्या पैशाचं काय? तो प्रश्न आपोआपच मिटला ना. तिच्या मित्रांपैकी एक वकील होता, त्याने घटस्फोट दिला मिळवून. तिला किंवा मला पैसे द्यावे लागले नाहीत. हे बरं झालं बाबा. त्यानंतर तू पुन्हा लग्न केलं, हो ना? लग्नानंतर घटस्फोट, घटस्फोटानंतर लग्न. तुझ्या आयुष्याचा सिक्वेन्स मला पाठ झालाय बरं का. ते करावंच लागतं. एवढ्या मोठ्या जगात एकटं राहणं फार कठीण. आणि मुख्य म्हणजे तुम्ही घटस्फोट देऊन मोकळे झालात ही बातमी अशी काही वाऱ्यासारखी सगळीकडे पसरते ना की तुम्हाला नव्यानं स्थळं सांगून यायला लागतात. हो, मग त्यात काही घटस्फोटीत सुद्धा असतील नाही का? अर्थात अर्थात. तुला म्हणून सांगतो, घटस्फोटीत नवऱ्यानं घटस्फोटीत वधूशी लग्न करायला घेणं जास्त चांगलं. दोघांच्याही दृष्टीनं बरं असतं ते. आपापल्या पूर्वाश्रमीच्या लग्नातले अनुभव शेअर करण्यात वेळ चांगला जातो. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे तुझं 5वं लग्न जमलं आणि त्यानंतर तुम्ही घटस्फोट घेतलात, पण यावेळेचं कारण काय? आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुला सांगतो, यावेळी घटस्फोट घेण्यासारखं एकही कारण नव्हतं. तिच्या बाजूने नव्हतं. फार बिकट परिस्थिती निर्माण झाली. योग्य आणि पटण्यासारख्या कारणाशिवाय आमच्याकडे घटस्फोट मिळणं कठीण असतं, कारण कोर्टाला कारण हवं असतं ना. अरे बापरे, मी फार बिकट परिस्थिती झाली म्हणायची. पण त्यातून मार्ग काढला असेल ना तुम्ही दोघांनी. त्या दोघांबरोबर मलाही तो प्रश्न खूप कठीण वाटला, पण मी आशा सोडली नसल्याचं त्याच्या नजरेला आणून दिलं. तो सहज स्वरात म्हणाला, काय नाही रे, थाप मारली, खोटं बोललो आम्ही दोघंही. हा, खोटं बोलणं पाप आहे मला माहिती आहे, पण काहीतरी चांगलं घडत असेल तर खोटं बोलण्याला पाप म्हणत नाही. असं काय खोटं सांगितलं रे तुम्ही? माझ्या कमालीच्या उत्सुकतेवर घडाभर पाणी ओतल्यासारखं तो म्हणाला, मी दिवसभर आणि रात्री म्हणजे झोपेत सुद्धा नॉन स्टॉप शिंकत असतो. त्यामुळे तिच्या सभोवतालची हवा दूषित होते असं कारण तिने दिलं. त्यासंबंधी कोर्टाच्या मनात संशय यायला नको म्हणून मी कोर्टात बसून शिंकत राहिलो. सगळ्यांच्या नकळत मी भारतीय तपकिरीचा वापर केला हे कबूल करायला पाहिजे मला बरं का. आता आपण 6व्या घटस्फोटाच्याकडे वळायचं का? 6व्या घटस्फोटाच्या वेळी मात्र अनंत अडचणी उभ्या राहिल्या बरं. तिचे आणि माझे पालक आम्हाला घटस्फोट घ्यायलाच देणार. माझे 5 आणि तिचे 3 घटस्फोट आयुष्यभरासाठी खूप झाले असं सांगून त्यांनी आम्हाला ऐकवलं, नो मोर डिव्होर्सेस. पण त्यांच्या या आग्रहात घटस्फोटाच्या कारणाचा एक मुद्दा सापडला, म्हणजे बायकोनी तो मांडला. ती म्हणाली, त्याच्या घटस्फोटाच्या संख्येपेक्षा माझे घटस्फोट कमी आहेत, याचा तिला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स वाटतोय. अच्छा, म्हणजे न्यूनगंड, हे काय असेल ते. पण तो कोर्टाला महत्त्वाचा वाटला. मिळून गेला गिराव 6वा घटस्फोट. हे सांगताना त्याला आनंदाचं भरतं आल्याचं मला आणवलं. म्हणजे आता आणखीन 5 घटस्फोट राहिले नाही का? माझ्याकडे एक कठोर नजरेनं बघत म्हणाला, माझ्या 11 घटस्फोटांविषयी तू उत्सुक होता ना? मी आलो होतो का तुझ्याकडे प्लीज माझी घटस्फोटाची स्टोरी ऐक म्हणून? नाही ना?
आणि मी पळून जाईन या भयानं त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला आणि म्हणाला, 7व्या घटस्फोटाची माहिती इंटरेस्टिंग आहे. माझ्या या लग्नानंतर माझे डॅड आणि मम्मी आमच्याकडे मुक्कामाला आली आणि मम्मी स्टेफीशी म्हणजे माझ्या 7व्या बायकोशी भांडायला लागली. मगाशी माझं सांगायचं राहिलं की माझ्या मम्मीला भांडायची खूप खूप खुमी आहे. कुठलंही निमित्त तिला पुरतं. त्या डॅडशी भांडून तिला कंटाळा आला होता. तिला भांडण्यासाठी नवीन भिडू हवा होता. त्यामुळे तिनेच मला 7व्या लग्नासाठी प्रोत्साहित केलं होतं. पण स्टेफी भांडणात कमी पडली. त्या दोघींच्या भांडणांना रंगत चढेना. शेवटी कशीबशी 2 वर्ष काढून मॉमच्या आग्रहाखातर मी स्टेफीशी घटस्फोट घेऊन टाकला. सगळं पेपरवर्क मॉमनं केलं. फी सुद्धा तिने भरली. अरे हो, आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा तिला विशेष आनंद झाल्यासारखा दिसला. तिनेच सगळ्यात आधी माझ्या नजरेला आणून दिलं की मी घेतलेल्या 7व्या घटस्फोटामुळे मी आमच्याकडची थोर अभिनेत्री सौंदर्य सम्राज्ञी लिझा टेलरची घटस्फोटाच्या संख्येत बरोबरी केली आहे. लीजच्या नावावर 7 घटस्फोटांची नोंद आहे. त्यातल्या दोघांशी तर तिने 2दा लग्न केलं आणि 2दा घटस्फोट घेतले. अर्थात हा तिचा वेगळा विक्रम आहे. हा घटस्फोटाचा 7 आकडा आम्ही पार केला. लीज 7 वर थांबली. मी पुढं जायचं ठरवलं आणि धूमधडाक्यात केलं की 8वं लग्न. तुला सांगतो, फार मोठ्या त्रासात पडलो मी. अरे रोजीला घरकामाचा कंटाळा. आमच्याकडच्या मेड सर्वंटचं काम तिला पसंत पडेना. त्यातून मार्ग काढण्यासाठी तिने सगळी कामं माझ्या गळ्यात बांधली. 2 वर्ष छळ सहन केला रे. फक्त घटस्फोटाची सोय होती म्हणून वाचलो, नाही तर इथे कुठला तुला दिसलो असतो मी. माझ्या एखादा तारा झाला असता. आकाशाकडे बघत तो म्हणाला, अरे घरातली कामं करणं म्हणजे व्हेरी व्हेरी टायरसम जॉब यू सी. अच्छा, म्हणजे आता उरले फक्त 3 घटस्फोट. त्याला ऐकू जाणार नाही अशा बेतानं स्वतःची पुटपुटलो. पण 9व्या क्रमांकाच्या बायकोच्या आठवणीनं त्याच्या कानावर माझं पुटपुटणं गेलेलं नसावं. कारण तो नव्या उत्साहात सांगायला लागला, माझी 9वी बायको फार कामसू, फार कामं करायची, विलक्षण दमायची. साहजिकच तिला भूक लागायची. मग खायची. तिचं ते आचाट खाणं बघून माझी भूक मारायची. पण ती माझ्या वाट्याचं हादडायची. आश्चर्य म्हणजे तिला खाल्लेलं सगळं पचायचं. क्षणोक्षणी चरबीचे थर तिच्या अंगावर चढलेले मला दिसायचे. पण त्यात अतोनात वाढलेल्या खाण्याच्या खर्चामुळे माझ्या एका नोकरीचा पगार पुरेनासा झाला. साहजिक मला पार्ट टाईम नोकऱ्या करायला लागल्या. माझी धावपळ व्हायला लागली. काय करावं समजत नव्हतं. घटस्फोटाच्या अर्जावर कारण लिहिलं मोकळा झालो. मला न पेलवणारं तिचं शारीरिक वजन. कोर्टानं सुद्धा माझ्या बायकोकडे तिच्या नकळत बघितलं. खात्री पटवून घेतली. वेळा आला घटस्फोट. आनंद झाला. त्या आनंदात 10वं लग्न उरकलं. जिलीला घेऊन घरात कधी आलो माझं मलाच कळलं नाही. अच्छा, 10वं लग्न झालं. पण 10व्या घटस्फोटाचं कारण काय झालं? त्याने 11व्या घटस्फोटाकडे वळावं आणि त्याचं ते 11 घटस्फोटांचं आख्यान आटपावं या हेतूनं मी त्याला विचारलं. 10व्या घटस्फोटाच्या वेळी जिलीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराची खूप मदत झाली हे मला कबूल करायला पाहिजे. तो नसता तर 10वं लग्न मला मरेपर्यंत निभावून न्यावं लागलं असतं. मग तिच्या प्रियकरांनी असं केलं तरी काय? काही नाही रे, तो सदोदित आमच्या सोबतच असायचा. मी घरात असलो काय नसलो काय त्या दोघांना काही फरक पडायचा नाही. मी बाहेर जायला निघालो की दोघं दारात उभं राहून मला टाटा करायची. सावकाशी आहे, घाईघाईत परतण्याची गरज नाही असं सांगायची पुन्हा पुन्हा. आणि मी घरी येऊन बंद दारासमोर उभा असल्याचं ठाऊक असून सुद्धा मला दार उघडायचे नाहीत ते. एवढं कारण मला पुरलं. जिलीशी घटस्फोट घेतला. त्या दोघांपासून माझी सुटका करून घेतली. फार मोठ्या संकटातनं सुटका मिळाल्याचा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावर दिसला. शंका आली मला पण एक. लगेच विचारली, मोकळा झालो. अरे मग जिलीचं तिच्या प्रियकरावर एवढं प्रेम होतं तर तिने तुझ्याशी लग्न का केलं? प्रियकराशीच करायचं ना. तू असा प्रश्न उपस्थित करावास याचं मग तुझं मन जागृत आहे. तू सारासार विचार करू शकतोस एवढाच त्या मागचा अर्थ आहे. त्याबद्दल तुझं अभिनंदन. पण प्रेम करणं आणि लग्न करणं यातला नेमका फरक तुझ्या ध्यानात आलेला नाही, त्यामुळे तो प्रश्न तुला पडला आहे. लग्न करणं प्रेम करण्यापेक्षा जास्त खर्चिक. प्रेम कुठेही करता येतं, आकाशाखाली जमिनीवर कुठेही. पण लग्नासाठी घर लागतं. घर खर्चासाठी पैसा लागतो. पैशाची व्यवस्था नसेल तर लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी ही पद्धत जास्त फायद्याची ठरते. काय समजलं? मी सगळं समजल्यासारखं नंदीबाईलासारखी मान डोलावली आणि म्हणालो, आता आपण तुझ्या शेवटच्या म्हणजे या क्षणापर्यंत असलेल्या शेवटच्या त्या घटस्फोटापर्यंत येऊन पोचलो. तो हल्लीच घेतलाय मी 11वा मोनिकाशी. खरं म्हणजे खूप बरं चाललं होतं आमचं. घटस्फोटाचा विचार मनात नव्हता. पण अचानक माझा मेहुणा क्लिफर्ड
माझ्या बहिणीच्या म्हणजे नॅन्सीच्या प्रेमात पडला. दोघं आधीच विवाहित, त्यामुळे दोघांच्याही घरातल्या ज्येष्ठ मंडळींना त्यांचा तो उच्छाद पसंत नव्हता. शिवाय त्यांचं सगळं माझ्या घरात चालायचं, त्यामुळे आम्हा दोघांची त्या दोघांना फूस आहे असा गैरसमज झाला. प्रकरण वाढलं आणि त्यांचा संबंध तोडण्यासाठी आम्हाला एकमेकांपासून लांब व्हायला लागलं. त्यासाठी मी ड्रंकार्ड आहे, जुगारी आहे, बाहेर खेळी आहे अशी कारणं देण्याची सक्ती करून मी घटस्फोट मिळवला. आत्तापर्यंतच्या 10 घटस्फोट घेण्यामागची कारणं तशी होती, पण हा 11वा घटस्फोट दोघांच्याही मनात नसताना घ्यायला लागला. फार गिल्टी वाटतोय, मोठ्या आजारातून उठल्यासारखं गलितगात्र वाटतंय. रिलॅक्स होण्यासाठी मी गोव्यात आलो आहे. आता मात्र तो विलक्षण थकल्यासारखा दिसायला लागला. होतं असं कधी कधी. मग त्यानिमित्तानं 11 घटस्फोटांचा विक्रम घडला की तुझ्या हातनं. ब्रेवो, आय सॅल्यूट यू. मी कमरेत वाकून त्याला नमस्कार केला. नाही, एवढं काही करायला नको. खरं म्हणजे मी स्वतःहून एकही घटस्फोट घेतलेला नाही. घटस्फोट घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि घटस्फोट घेतले गेले. बहुतेक माझ्या नशिबातच असावेत ते. एवढं सगळं कर्तृत्व गाजवून त्यांना श्रेय नशिबाला द्यावं हे मला काय पटलं नाही. मला सांग, न्यू इयरच्या निमित्तानं जमलेल्यांपैकी एखादी 12व्या क्रमांकाची वधू पटवायचा तुझा विचार नाही आहे ना मित्रा? मी एक संभाव्य शक्यता बोलून दाखवली. तो म्हणाला, नाही 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 नाही, सध्या मी केवळ रिलॅक्स व्हायला आलो आहे. वधू संशोधनासाठी वाटलं तर नंतर पुन्हा येईल, पण तुझ्याबरोबर बोलून बरं वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या केल्यात, त्यातल्या बऱ्याचशा कटू आहेत, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यातला कडवटपणा कमी झाला. गंमत वाटायला लागली मला. आणि मग त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटलं. प्रत्युत्तरार्थ मी ओठ रुंदावले. या कानापासून त्या कानापर्यंत हास्य पसरवलं आणि त्याच स्थितीत एकमेकांना ठेवून आम्ही दोघंही तिथनं फुटलो. श्रोते हो, कसा वाटला हा विक्रमवीर आवडला असेल हा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही हा व्हिडिओ. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, ते विसरू नका. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.